तेवेची हा अनादी ऐसी आथी शाब्दी तो आळू नोहे अनुरोधी बोलतया. जे संसार वृक्षाच्या ठाई साचोकार तव नाही मा नाही तया आदी काही कोण होईल. जो सात जेथुनी उपजे तया ते आदी हे साजे आता नहीची तो म्हणजे कोठुनिया. मनोनी जन्मेना आहे तैसिया सांगो कवणे माये या लागी नाही पणेही होये अनादी हा. वांझेचिया लेका कैची जन्मपत्रिका नभी निळी भूमिका के कल्पोपा व्योम कुसुमाचा पांडवा कवने देठ तोडावा म्हणून नाही ऐसिया भवा. आधी कैसी जैसे घटाचे नाही पण अस्ताची असे केले निविण तैसा समूळ वृक्षु जाण अनादी हा. अर्जुना ऐसेनी पाही आदंतु ययासी नाही माझी स्थिती अभासे काही परी टवाळते गा. ब्रह्मगिरीवरून निघे आणि समुद्रही कीर न रिगे तरी माझी दिसे वाऊगे गाऊ जैसे तैसा अदंती कीर नाही आणि साचही नोहे कही परी लटिकेपणाचे नवाई पडी भासे गा. नाना रंगी गजबजे जैसे इंद्रधनुष्य देखिजे तैसा नेण तया आपजे आहे ऐसा. ऐसेनी स्थितीची ये वेळे भुलवी अज्ञानाचे डोळे लागवी हरी मेखळे लोको जैसा. आणि नसती तेची शामिका योमी दिसे तैसी दिसो का तरी दिसणेची क्षणा एका होय जाण. स्वप्नीही मानिले लटिके तरी निर्वाहो का एकसारखे तेवी अभासू हा क्षणिके रीतीचा गा. देखता आहे आवडे घेऊ जाईजे तरी नातुडे जैसा टिकू की जे माकडे जळा माझी. तरंग भंगू सांडी पडे विजूही न पुरे होडे आभासाची तेने पाडे होणे जाणे गा. जैसा ग्रीष्म शेषींचा वारा नेनिजे समोर की पाठी मोरा तैसी स्थिती नाही तरुवरा भवरूपा यया. एवं आदिना अंतिस्थिती ना रूप ययासी आथी आता कायसी कुंथाकुंथी उन्मळणी गा. आपुलिया अज्ञानासाठी नव्हता थांबला किरीटी तरी आता आत्मज्ञानाच्या लोटी सांडेगी गा. वाचुनी ज्ञाने विन एक उपाय करीसी जितुके तिही गुंफसी अधिके रुखी इये मग किती खंदोखांदी यया हिंडावे उद्वी अधी. म्हणून मोळची अज्ञान छेदी सम्यक ज्ञाने एरवी दोरीचिया उरगा डांगा मेळविता पैगा तो वावेची भारुगा केला होय. तारावया मृगजळाची गंगा डोनी लागी धावता दांगा माझी ओहळे बुडीजे पैगा साची जेवी. तेवी नाथिलिया संसारा उपायी जाच तया विरा आपण पे लोपे वार विकोपी जाय. म्हणून स्वप्नेची या घाया ओखद चेवोची धनंजया तेवी अज्ञान मुळायया ज्ञानची खड्डग. परी तोची लीला परजवे तैसे वैराग्याचे नीच नव्हे अभंग बळ होवावो बुद्धीसी गा. उठलेनी वैराग्ये जेणे हा त्रिवर्गू ऐसा सांडणे जैसे वमोनिया सुणे आत्ताची गेले. हा ठाईवरी पांडवा पदार्थ जाती आघवा विटवी तो हो आवा वैराग्य लाठू मग देहांतेचे दळे सांडुनी एकेची वेळे प्रत्येक बुद्धी करतळे हात वसावे. नेसिले विवेक सहाणे हे ब्रह्माहमिक बोधे सणाने मग पूरतेने बोधे उठणे एकलेचे परी निश्चयाचे मुष्टिबळ पाहावे एक दोन्ही वेळ मग तुळावे अति चोखाळ मननवरी. पाठी हती येरा आपणया निधी ध्यासे एक जालिया पुढे दुजे निरेल घाया पुरते गा. ते आत्मज्ञानाचे खंडे अद्वैत प्रभेचेन वाटे नेदिल उरोकवणेकडे भववृक्षासी. शरदागमीचा वारा जैसा केरू फेडी अंबरा का उदयाला रवी अंधारा घोटू भरी. नाना उपवड होते खेवो नुरे स्वप्न संभ्रमाचा ठावो स्वप्रती तिधारेचा वाहो करील तैसे. तेव्हा ऊर्ध्व का ऊर्ध्वीचे मुळ का आधीचे हन शाखा जाळ ते काहीची न दिसे मृगजळ चांदिणा जेवी. ऐसेनी गा वीरनाथा आत्मज्ञानाची या खड्डगलता छेदुनिया भवाश्वत्था ऊर्ध्व मुळाते. मग इंद्र तेची वाळले जे मी पणे विण डहारले ते रूप पाहिजे आपुले आपणाची. परिदर्पणाचेनी आधारे एकची करून दुसरे मुख पाहती गवारे तैसे नको हो. ते पाहणे ऐसे असे विरा जैसा न मोडलिया विहिरा मग आपलिया उगमी
जरा भरोनी ठाके ना तरी आटलिया अंब निजबिंबी प्रतिबिंब नेहटे का नभी नभ घटाभावी नाना इंधनांशू सरलेया वन्नी परते जेवी आपण पया तैसे आपे आप धनंजया न्याहाळणे जेगा जेव्हे आपुली चवी चाखणे चक्षु निज बुबुळ देखणे आहे तया ऐसे निरीक्षणे आपुले पै का प्रभेसी प्रभा मिळे गगन गगनावरी लोळे नाना पाणी भरले खोळे पाणियाचिये आपणाची आपण याते पाहिजे ते अद्वैते ते ऐसे होय निरुते बोली जतू असे जे पाहिजे ते विण पाहिजे काही नेण नाची अजाणीजे आद्य पुरुष का म्हणिजे जया ठायाते तेथई उपाधीचा ओथंबा घेऊनी श्रुती उधविती जिभा मग नामरूपाचा बडमवा करीती वाया पै भवस्वर्गा उबगले मुमुक्षु योगज्ञाना वगळले पुढती न यो इया निघाले पैजा जेथ संसारीच्या पाया पुढा पळती वीत राग होडा ओलांडुनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घालिती माया अहंता दिभावा आपुलिया झाडा देऊनी अगवेया पत्र घेती ज्ञानिये जया मूळ घरासी जिये का वस्तूचे नेणने आणिले थोर जगा जाणणे नाही ते नांदविले जेणे मिथू जगी पै जेथुनी हे एवढी विश्वपरंपरेची वेलांडी वाढती आशा जैशी कोरडी नि दैवाची पार्था ते वस्तू पाहिले आपण पै आपुले पाहिजे जैसे हिमले हिवे हिवे आणि कही एकतया ओळखण असे धनंजया तरी जया का भेटलिया येण्याची नाही परी तया भेटती ऐसे जे ज्ञाने सर्वत्र सरिसे महाप्रळयांमुचे जैसे भरलेपण जया पुरुषांचे का मन सांडूनी गेले मोहमान वर्षाती जैसे घन आकाशाते निकवड्या निष्ठुरा उबगिजे जेवी सोयरा तैसे नागवती विकारा वेटाळूजे फळली केळी उन्मळे तैसी आत्मलाभे प्रबळे जयांची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे आगी लागली या रुखी देखोनी सैरा पळती पक्षी तैसे सांडिले अशेखी विकल्पे जे ऐके सकळ दोष तृणी अंकुरजती जिये मेदिनी तये भेदबुद्धीची कहाणी नाही जयाते सूर्योदया सरिसी रात्री पळोनी जाय आपैसी गेली देह अहंता जैसी अविद्ये सवे पै आयुष्यहीना जीवाते शरीर सांडी जेवी अवचिते तेवी निद सुरे द्वैते सांडिले जे लोहाचे साकडे परिसा न जोडे अंधारू रवी जैसा द्वैतबुद्धीचा तैसा सदा दुकाळ जया आगा सुखदुःखाकारे द्वंद्वे देही जिये गोचरे तिये जया का समोरे होती चिना स्वामींचे राज्य का मरण नोहे हर्ष शोकाशी कारण उपवडलिया जाण जिया परी तैसे सुखदुःख रूपी द्वंद्वी ते पुण्यपापी न घेपी जती सर्पी गरुड जैसे आणि अनात्म वर्गनीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरताती जे सविचार राजहंस जैसा वर्षोनी भूतळी आपला रसू अंशमाळी मगवता आणि रश्मी जाळी बिंबासीची तैसे आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखरली 12 वाटी ते एक वाटी ती ज्ञानदृष्टी अखंड जे किंबहुना आत्मयाचा निर्धारी विवेकू जयांचा बुडला ओघू गंगेचा सिंधू माझी जैसा पै अघवेची आपुलेपण नुरेची जया अभिलाषापणे तैसे येथोनी परा जाणे आकाशा नाही जैसा अग्नीचा डोंगरू जेने कोणी बीज अंकरू तैसा मनी जया विकारू उदय जेना जैसा काढिलिया मंदारा चळू राहे क्षीराब्धी निश्चळू तैसा नोठी जया सळू कामो मिरचा चंद्रमा कळी घाला न दिसे कोणे अंगी ओसावला तेवी अपेक्षेचा अवखळा न पडे जया हे किती बोलू असांगडे जेवी परमाणुरुळे वायू पुढे तैसे विषयांचे नावडे नावाची जया एवं जे जे कोणी ऐसे केले ज्ञानाग्य हुताशे ते तेथ मिळती जैसे हेमी हेम तेथ म्हणे जे कौने ठाई ऐसेही पुससी काही तरी ते पदगा नाही वेचू जया दृश्यपणे देखीजे का ज्ञेयत्वे जाणीजे अमुके ऐसे म्हणिजे ते जे नव्हे पै दीपाचिया बंबाळी
का चंद्र हन जे उजळी, जे का बोलो अंश माळी प्रकाशी जे, तै अगवेची दिसणे, जया ते कान देखणे, विश्व भासतसे जेणे लपालेने, जैसे शिंपी पण हारपे, तव तव खरे होय रूपे, का दोरी लपता सापे फार होईजे, तैसी चंद्र सूर्यादी थोरे, इये ते जे जिये फारे, तिये जयाचेनी अंधारे प्रकाशती, वस्तू की तेजो राशी, सर्व भूतात्मक सारिसी, चंद्रसूर्याच्या मानसी प्रकाशे जे, म्हणून चंद्रसूर्या कडवसा, पडती वस्तूंच्या प्रकाशा, या लागी तेज जे तेजसा, ते वस्तूंचे अंग, आणि जयाच्या प्रकाशी, जग हारपे चंद्रा कैरसी, सचंद्र नक्षत्रे जैसी दिनोदयी, नातरी प्रबोधलिये वेळे, ते स्वामींची दिंडी मावळे, का नुरेची सांज वेळे मग तृष्णिका, तैसा जिये वस्तूंच्या ठाई, कोणीच का अमासू नाही, ते माझे निजधाम पाही, पाटाचे गा, पुढती जे तेथ गेले, तेन घेतेची मगवते पाऊले, मधोमधी का मेनले स्तोत्र जैसे, का लवणानी कुंजरी, सुदलिया लवणसागरी, होयेची न माघारी परती जैसी, नाना गेलिया अंतराळा, न येतेची वन्नी ज्वाळा, नाही तप्त लोहाळी जळा, निघणे जेवी, तेवी मजसी एक वाट, जे झाले ज्ञाने चोखट, तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा, तेथ प्रज्ञा पृथ्वीचा राव, पार्थो म्हणे जी जी महापसावो, परी विनंती एकी देवो चित्त देतो, तरी देवेसी स्वये एक होती, मग मगावतो जे न येती, ते देवेसी भिन्न आथी कै अभिन्न जी, जरी अभिन्नची अनादिसिद्ध, तरी न येती हे असंबंध, जे फुला गेले षटपद, ते फुलेची होतुपा, पै लक्षाहुनी अनारिसे, बाणलक्षी शिवोनी जैसे, मागुते पडिती जैसे येतेची ते, नातरी तुची ते स्वभावे, तरी कोणे कुणासी मिळावे, आपण यासी आपण रूपावे शस्त्रे जैवी, म्हणून तुझशी अभिन्ना जीवा, तुझा संयोग वियोगी देवा, न ये बोलो अवयवा शरीरेसी, आणि जे सदा वेगळे तुझसी, तया मिळणी नाही कोणे दिवसी, मा येती न येती हे कायसी वायबुद्धी, तरी कोण गा तुते, पाऊली न येती मगाते, हे विश्वत्तमुखा माते बुजावीजी, इये आक्षेपी अर्जुनाच्या, तो शिरोमणी सर्वज्ञाचा, तोषला बोध शिष्याचा देखून या, मग म्हणे गा महामती, माते पाऊनी न येती पुढती, ते भिन्ना भिन्न रीती आहाती दोन्ही, जे विवेके खोले पाहिजे, तरी मी ते सहजे, ना आहाच वाहाच तरी दुजे, ऐसेही गमती, जैसे पाणियावरी वेगळ, अपचता दिसती कल्लोळ, एरवी तरी निखेळ पाणीची ते, का सुवर्णाहुनी आणे, लेणी गमती भिन्ने, मग पाहिजे तव सोने अगवेची ते, तैसे ज्ञानाची या देठी, मजेसे अभिन्नाची ते किरीटी, येर भिन्नपण ते उठी अज्ञानस्तव, आणि सा चाकोरेने वस्तू विचारे, कैची मज एकासी दुसरे, जे भिन्ना भिन्न व्यवहारे उमसी जेल, अगवेची आकाश सुनी पोटी बिंबाची, जे आती खोटी, तै प्रतिबिंब के उठी, के रश्मी शिरे, का कल्पांती चिया पाणिया, काय ओत भरताती धनंजया, म्हणून कैसे अंश अविक्रिया एका मज, परी ओघाचिये मेळे, पाणी उजू परी वाकुडे झाले, रवी दुजेपणा आले तोय बघे, योम चौफळे की वाटोळे, हे ऐसे कसियाही मिळे, परी घटमळी वेटाळे तैसेचे आथी, हा गा निद्रेचेनी आधारे, काय एकलेनी जगन भरे, स्वप्नीचेनी जे अवतरे रायपणे, मा मिनलेनी किडाळे, वाणी मेदासी ये सोळे, तैसा सोमाई वेटाळे, शुद्ध जे मी, ते अज्ञान एक रुडे, तेने कोहोय विकल्पाते मांडे, मग विवरोने कैसे पुढे, देहो मी ऐसे, ऐसे शरीराशी एवढे, जे आत्मध्यान वेगळे पडे, तै माझा अंशू ऐसे आवडे थोडेपणे, समुद्र का वायू वेशे, तरंगाकार उल्लसे, तो समुद्रांशू ऐसा दिसे, सानिवा जेवी, तेवी जडाते जीवविता, देह अहंता उपजविता, मी जीव गमे पंडुसुता जीव लोकी, पै जीवाचिया बोधा, गोचरू जो हा धांदा, जो जीवलोक शब्दा अभिप्रायो, आगा उपजने निमणे, हे साचनी जे का मानने, तो जीवलोको की म्हणे संसारू हन, एवं विध जीवलोकी, तू माते ऐसा
अवलोकी जैशा चंद्रुका उदकी उदकातीत. पै काश्मीराचा रवा कुंकुमावरी पांडवा. आणि का गमे लोहिया तो तरी नव्हे. तैसे अनादी पनन मोडे माझे अक्रियत्व न खंडे. परी करता भोगता ऐसे आवडे जे जाणगा भ्रांती. किंबहुना आत्मा चोखटू होऊनी प्रकृतीसी एकवटू. बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पया. पै मनादी साही इंद्रिये क्षुत्रादी प्रकृती कार्ये. तिये माझी म्हणून होये व्यापारारूढ. जैसे स्वामी परिवाजरे आपण पया आपण कुटुंब होईचे. मग तयाचे निधावीचे मोहे सैरा. तैसा आपलिया विस्मृती आत्मा आपणाची प्रकृती. सारिखा गमोनी पुढती तियेसीचे भजे. मनाच्या रथी वगणे श्रवणाच्या द्वारे निघे. मग शब्दाची या रिघे राना माझी. तोची प्रकृतीचा वाघोरा करी तत्वेचिया मोहरा. आणि स्वर्शाचिया घोरा वना जाय. कोणे एके अवसरी रिघोनी नेत्राच्या द्वारी. मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे. का रसनेचिया वाटा निघोनी गा सुभटा. रसाचा दरकुडा भरोची लागे. नातेरी येणेची घ्राणे दे हेतू निघाणे. मग गंधाची दारुणे आडवे लंगे. ऐसेनी देह निद्र नायिके धरोनी मन जवळिके. भोगी जती शब्दादिके विषय भरणे. परी करता भोगता ऐसे जे जीवाचे तैसी दिसे. जे शरीरिका पै एकाधिये जैसा आथिला. आणि विलासिया तेची ओखळो ये धनंजया. जयी राजसेवा ठाया वस्तीसी ये. तैसा अहंकृतत्वाचा वाडो का विषयेंद्रियाचा धुमाडो. हा जाणी जे तै निवाडो जे देह पावे. अथवा शरीराते सांडी तरी इंद्रियांची तांडी. हे आपण पयासवे काढी घेऊनी जाय. जैसा अपमानीला अतिथी ने सुकृताची संपत्ती. का साई खेडयाची गती सूत्रतंतू. नाना मावळती तपने नेयती लोकांची दर्शने. हे आसो धृती पवने नेईजे जैसी. तेवी मनःषष्टा येया इंद्रायते धनंजया. देह राजुना देहा पासूनी गेला. मग एथ अथवा स्वर्गी जेथ जे देह अपंगी. तेथ तैसेची पुढती पांगी मनादिक. तैसा मालवलिया दिवा प्रभेसी जय पांडवा. मग उजळी जे तेथ तेधवा तैसेची फाके. परी ऐसेसिया रहाटी अविवेकांची दिठी. येतुले हे किरटी गमेची गा. जे आत्मा देहासी आला आणि विषयो येण्याची भोगला. अथवा देहूनी गेला हे साचची माने. एरवी येणे आणि जाणे का करणे आणि भोगणे हे प्रकृतीचे तेणे मानी येले. परी देहाचे मोटके उभे आणि चेतना तेथ उपलभे. तिये चळवळेचेनी लोभे आला म्हणती. तैसेची तया संगती इंद्रिये आपलाला अर्थी वर्तिती. तया नाव सुभद्रापती भोगणे जया. पाठी भोगक्षीण आपैसे देह गेलिया तेतन दिसे. तेथ गेला गेला ऐसे बोबाती गा. पै रखू डोलतू देखावा तरी वारा वाजतू मानवा. रखू नसे तेथे पांडवा नाही तो गा. का आरसा समोर ठेविजे आणि आपण पै तेथ देखिजे. तरी तेधवांचे जाले मानिजे काय आधी नाही. का परता केलिया आरिसा लोपू जाला तया आभासा. तरी आपण पै नाही ऐसा निश्चयो करावा. शब्द तरी आकाशाचा परी कपाळी पिटे मेघांचा. का चंद्री वेगू अभ्राचा आरोपीजे. तैसे होईजे जाईजे देहे ते आत्मसत्ते अविक्रिये. निष्ठ किती गा मोहे आंधळे तै. एथ आत्मा आत्मीयाचा ठाई देखिजे देहीचा. धर्मू देही ऐसे देखणे न पाही आन आहाती ज्ञाने का जयाते. डोळे देखुनी न राहती देहेचे खोळे सूर्यरश्मी. आणि याळे ग्रीष्मी जैसे तैसी विवेकाचेनी पै. दयांची स्फूर्ती स्वरूपे बैसे ते ज्ञानिये देखती ऐसे. आत्मयाते जैसे तारांगणी भरले गगन समुद्री बिंबले. परी ते तुटोनी नाही पडले ऐसे निवडे. गगन गगनीची हे आहे हे आभासे ते वाये. तैसा आत्मा देखिती देहे गवसिलाही. खळाळाच्या लगबगी फेडूनी खळाळाच्या भागी. देखिजे चंद्रिका उभी चंद्री जेवी. का नाडरची भरे शोषे सूर्य तो जैसा तैसाच असे. देव होता जाता तैसे देखती माते.
घटमठो घडिले तोची पाठी मोडिले परी आकाश ते संचिले असतची ऐसे तैसे अखंडे आत्मसत्ते अज्ञान दृष्टी कल्पिते न देहेची होते जाते जाणती पुढे चैतन्य चढेना ओहटे चेष्टवी ना चेष्टे ऐसे आत्मज्ञाने चोखटे जाणते तै आणि ज्ञानही आपत्ती होईल प्रज्ञा परमाणूही उगाना देईल सकळ शस्त्रांचे घेईल सर्वस्व हाता परी ते व्युत्पत्ती ऐसी जरी विरक्ती न रिगे मानसी तरी सर्वात्मका मजसी नेवेची भेटी पै तोड भरो का विचारा आणि अंतःकरणी विषयांची थारा तरी नातोडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी हा गा ओसण तयाच्या ग्रंथी काही तुटती संसार गुंती की परी वल्यासाची पोथी वाचिली होय नाना बांधुनिया डोळे घ्राणी लाविजती मुक्ता फळे तरी तयांचे काय कळे मोलमान तैसा चित्ती अनंते ठावो आणि जिभे सकळ शास्त्रांच्या सरावो ऐसेनी कोडीना अन्न जावो परीन पाहिजे माते जो एक भिका समजती व्यापकू ऐसे भूजाती एकतीये व्याप्ती रूप करू तरी सूर्यासकट आगवी विश्वरचना जी दावी दीप्ती माझी जाणावी आदंती आहे जळ शोषुनी गेली या सविता ओलांश पुरविसी जे मागवते ते चंद्री पंडसुता ज्योत्स्ना माझी आणि दहन पाचसिद्धी करीतसे जे निरवधी जे हुताशी तेजोवृद्धी माझीची गा मी रिगालो असे भूतळी म्हणून समुद्र महाजळी हे पासूनची ढेंपुळी विरेचिना आणि भूतई चराचरे हे धरितसे जिये अपारे तिये मीची घरी धरे रिगोनिया गगनी मी पंडुसुता चंद्राचेनी मिसे अमृता भरला जालो चालता सरोवरू तेथोनी फाकती रश्मीकर ते पाट पेलुनी अपार सर्वेषधींचे आगर भरीत असे मी ऐसेनी सस्ख्यांदिका सकळा करी धान्य जाती सुकळा हे अन्नद्वारा जिवाळा भूत जाता आणि निपजविले अन्न तरी तैसे कैसे दीपन जेने जिवारू समाधान भोगती जीव मनोनी प्राणी जातांच्या घटी करोनी कंदावरी आगिटी दीप्ती जठरी किरीटी मीची जालो प्राणापनाच्या जोडमाती फुंक फुंकोन या अहोराती आटी तसे नेनो किती उदरा माझी शुष्के अथवा स्निग्धे सुपक्के का विदग्ने परी मीची गा चतुर्विघ्ने अन्नेपची एवं मीची अवघे जन जना जीवविते मीची जीवन जीवनी मुख्य साधन वन्नीही मीची आता ऐसिया ही वरी काही सांगो व्याप्तीची नवाई एथ दुहे नाहेची घेई सर्वत्र मी का तरी कैसेनी पा वेखे सदा सुखिये एके एके तिये दुःखे क्रांते भूते जैसी सगळीये पाटणी एकेची दीपे दिवे लावणी जालिया कान देखणी उरली एके ऐसीन उखीविखी करीत आहासी मानसिकी तरी परित देही निकी शंका फेडी पै आगवा मीची असे एथ नाही कीर अनारिसे परी प्राणिया चिया उल्हासे बुद्धी ऐसा जैसी एकची आकाशोधनी वाद्यविशेषी अनानी वाजावे पडे भिन्नी नादांतरी का लोकचेष्टी वेगळाळा जो हा एकूची भानू उदयला तो अनानी परी गेला उपयोगासी नाना बीजधर्मानुरूप झाडी उपजे आप जैसे परिणमले स्वरूप माझे जीवा आगा नेना आणि चतुरा पुढा निळ्यांच्या दुसरा नेना सर्पत्वे जला येरा मुखा लागे हे असो स्वातीचे उदक शुक्ती नोती मोती व्याळू विख तैसा सज्ञानांसी मी सुख दुःख तो अज्ञानासी एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी जे बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी परी संतासवे वसता योगज्ञानी पैसता गुरुचरण उपसिता वैराग्येसी येण्याची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे जयांचे अहम विश्रामे आत्मरूपी तै आपे आप देखोनी देखी मिया आत्मेनी सदा सुखी एथ मी वाचून अलोकी आन हेतू असे अगा सर्वोदय जालिया सूर्याची पहावा धनंजया तेवी माते मिया जाणावया
मीची हेतू ना शरीर पराते सेविता, संसार गौरवाची ऐकता, देही जयांची अहंता उडूनी ठेली. ते स्वर्ग संसारा लागी, धावता कर्ममार्गी, दुःखाच्या सेलभागी भागी न होती. परी हेई होणे अर्जुन, मजची स्तव तया अज्ञाना, जैसा जागताची हेतू स्वप्ना, निद्रेती होय. पै अभ्रे दिवसू हरपला, तोही दिवसेची जाणो आला. तेवी मी निनोनी विषयो, देखिला मजची स्तव भूर्ती. एवं निद्रा का जागणिया, प्रबोधोची हेतू धनंजया. तेवी अज्ञा अज्ञाना जीवांचिया, मीची मूळ जैसे सर्पत्वा का दोरा, दोरोची मूळ धनुर्धरा. तैसा ज्ञाना अज्ञानाची या संसारा, मियाची सिद्धू म्हणून जैसा असे तैसया. माते निघोनी धनंजया, वेदू जाणो गेला तव तया, चालिया शाखा. तरी तीही शाखा भेदी, मीच जाणी जे त्रिशुद्धी. जैसा पूर्व परा नदी, समुद्रे तुठी आणि महासिद्धांता तापसी. श्रुती हरपती शब्देसी, जैसी या सगंधा आकाशी. वात लहरी तैसे समस्त ही, श्रुती जात ठाके लाजिले. ऐसे निवांत ते मीच करी यथावत प्रकोटनिया. पाठी सृष्टी सहित अशेष, जग हरपे जेथ निशेष. ते निज ज्ञानही चोख, जाणता मीची. तैसे निधेलिया जागीचे, तेव्हा स्वप्नीचे कीर नाही तुझे. परी एकत्वही देखो पाविजे, आपलेची तैसे आपले अद्वयपण. मी जाणतसे दुजे न वीण, तयाही बोधा कारण जाणता मीची. मग आगी लागेलिया कापुरा, ना काळजी ना वैश्वानरा. ओरणे नाही वीरा जयापरी, तेवी समूळ अविद्या. खायेद ज्ञानही जै बुडोनी जाये, तरी जे नाही कीर नोहे. आणि न साहे असणेही, पै विश्व घेऊनी गेला मागेसी. तया चोरा ते कवणे गिवसी, जे कोणी एकी दशा ऐसी. शुद्ध ते मी ऐसे जडाजड व्याप्ती, रूप करिता कैवल्यपती. ठी केली निरूप पाहती, आपुल्या रूपी. तो अघवाची बोधू सहसा, अर्जुनी उमटला कैसा. योमी चिंचा चंद्रोदयो जैसा, क्षीरार्णवे का प्रतिभिंती चोकटे. समोरील चित्र उमटे, तैसा अर्जुने आणि वैकुंठे. नांदतसे बोधू, तरी आप वस्तू स्वभाव. फावे तव तव गोडिये थांबवो, म्हणून अनुभवांची या राहो. अर्जुन म्हणे, जी व्यापकपण बोलता निरुपाधिक. जे आता स्वरूप प्रसंगता बोलिलो देवो, ते एक वेळ अव्यंगवाणी किजो. का मज सांगणे तेथ द्वारकेचा, नाथू म्हणे भले केले. पै अर्जुना आम्हाही वाडे कोडे, अखंड बोलो आवडे. परी काय किजे न जोडे, पुसते ऐसे. आजी मनोरथांसी फळ जोडलासी. तू केवळ जे तोंड भरूनी निखळ, आलासी पुसो जे अद्वैतावरीही भोगीजे. ते अनुभवींचे तू वीरजे, पुसोनी मज माझे देतासी सुख. जैसा आरिसा आलिया, जवळा दिसे आपण पै आपुला डोळा. तैसा संवादिया तू निर्मळा शिरोमणी. तुवा नेनोनी पुसावे, मग आम्ही परी सऊ बैसावे. तो गा हा पाडू नवे सोयरेया. ऐसे म्हणून अलिंगले, कृपादृष्टी अवलोकिली. मग देवो काय बोलिले अर्जुनेसी. पै दोन्ही ओठी एक बोलणे, दोही चरणी एक चालणे. तैसे पुसणे सांगणे तुझे माझे. एवं आम्ही तुम्ही येथे देखावे, एका अर्थाते सांगते पुसते येथे. दोन्ही एक ऐसा बोलत देवो भुलला मोहे. अर्जुना ते अलिंगुनी ठाये, मग बिहाला म्हणे नोहे आवडे हे. जाले इक्षुरसाचे ढाळ, तरी लवण देणे किडाळ. जे संवाद सुखाचे रसाळण, नासेल तिथे. आधीच आम्ही यया काही, नरनारायणाशी भिन्न नाही. परी आता जिरो माझ्या ठाई, वेघू हा माझा. या बुद्धी सहसा. श्रीकृष्ण म्हणे वीरेशा, पै गा तो तुवा कैसा. प्रश्न केला तो अर्जुन, श्रीकृष्ण विरत होता. तो परतोनिया मागुता, प्रश्नावेळीची कथा ऐको आला. येथ उगदे बोलणे अर्जुने जी मी म्हणितले. निरुपाधिक आपुले रूप सांगा, यया बोला तो सांगी. तोची सांगा वया लागी, उपाधी दोन्ही भागी. निरुपूत असे पुसिलिया निरुपहित, उपाधी गा सांगे वेत. हे केव्हाही प्रस्तुत गमे जैसी. तरी ताकाते अंश फेडणे, याची नाव लोणी काढणे. चोखाची या शुद्धी तोडणे, किडची जेवी बाबुळीची सारावी होते.
परी पाणी तव ऐसे आईते, अभ्रची जाणे गगन हे सिद्धीची के. वरील कोंड्याला गुंडाळा, झाडून केलिया वेगळा. कणू घेता विरंगोळा, ऐसे काही. तैसा उपाधी उपहिता, शेवटू जेथ विचारता. ते कोणा तेत न पुसता, निरुपाधिक. जैसे न सांगणे वरी, बाळापतीसी रूप करी. बोलू निमालेपणे विवरी, अर्चार्थते. पै सांगणे या जोगे नव्हे, तेथेची सांगणे ऐसे आहे. म्हणून उपाधी लक्ष्मी नाहे बोलीचे आधी. पाडिव्यांची चंद्ररेखा, निरुती दाववया शाखा. दाविजे तेवी औपाधिका, बोली इया. मग तो म्हणे गा सव्ययाची, पै इये संसार पाटणींची. वस्ती साविया टाची, दुपुरुषी. जैसी आघवांची गगने, नांदते दिवरात्री. दोन्ही तैसे संसार राजधानी, दोन्हीची हे. आणि कही तिचा पुरुष आहे, परी तो या दोहींचे नाव नसाहे. जो उदेला गावांसिका, हे दोहिती यया. परी ते तव गोठी असो, आधी दोहींची ये परी येसो. संसार ग्रामावसो आले असती, एक अंधडा वेडा पंगू. येर सर्वांगे पुरता चांगू, परी ग्राम गुणे संगू. घडला दोघा, तया एका नामक्षरू. येरा ते म्हणती अक्षरू. इही दोहींची परी संसारू, कोंदला असे. आता क्षरू तो कवणू, अक्षरू तो किंलक्षणू. हा अभिप्राव संपरणू, विवंचुगा. तरी महदहंकारा, लागून या धनुर्धरा. तृणांतीचा पांगोरा, वैरी पैगा. जे काही साने थोर, चालथे अथवा स्थिर. किंबहुना गोचर मनबुद्धीसी जे. जे तुले पंचभौतिक घडते, जे नामरूपा सापडते. गुणत्रयांच्या पडते कामठा जे. भूताकृतींची नाणे, घडत भांगारे जेणे. कळांसी जू खेळणे, जिही कवडा. जाणण्याची विपरीते, जे जे काही जाणीजते. ते प्रतिक्षणी निमते होऊन या. आगा काढुनी भ्रांतीचे दांग, उभवी सृष्टीचे अंग. हे असो बहुजग जया नाम, पै अष्टदा भिन्न असे. जे दाविले प्रकृती मिसे, जे क्षेत्रद्वारा 36 भागी केले. हे मागील सांगू किती, अगा आत्ताची जे प्रस्तुती. वृक्षाकार रूप करीती निरूपले, ते अवघेची साकार. कल्पुनी आपण पया पूर, जाले असे तदनुसार चैतन्यची. जैसा कुव्हा आपण जी बिंबे, सिंह प्रतिबिंब पाहता क्षोमे. मग क्षोभला समारंभे, चाली तेथ का सलेली असती तिचे. योमवारी योम बिंबे जैसे, अद्वैत होऊनी तैसे द्वैत्य घेपे. अर्जुना गा यापारी, साकारा कल्पुनीपुरी. आत्मा विस्मृतीची करी निद्रा तेथ. जे पै स्वप्नी सेजार देखील जे. मग पहुडणे जैसे तेथ किजे. तैसे पुरी शयन जाणीजे आत्मयासी. पाठी तिये निद्रेचे निभरे, मी सुखी दुःखी म्हणत घोरे. अहम मतेचे निथोरे, ओसनाये साधे. हा जनकू हे माता, हा मी गौरहीन पुरता. पुत्रवित्त कांता माझे हे ना. ऐसिया वळघोनी स्वप्ना, धावत भव स्वर्गाची या राणा. तया चैतन्या नाम अर्जुना, क्षर पुरुष गा. आता एक क्षेत्रज्ञ येणे, नामजया ते बोलणे. जगजीवू का म्हणे, जिये दशेते. जो आपुलेनी विसरे, सर्व भूतत्व अनुकरे. तो आत्मा बोली जे क्षरे, पुरुष नामे. जे तो वस्तुस्थिती पुरता, म्हणून आली पुरुषता. वरी देहपुरी निजय देतता पुरुष नामे. आणि क्षरपणाचा नाथीला, आळूयया ऐसनी आला. जे उपाधीची आतला म्हणून या. जैसी खळाळीचिया उदका, सरसी उदाळे चंद्रिका. तैसा विकारा औपाधिका, ऐसाची गमे. का खळाळू मोटका शोषे, आणि चंद्रिका तै सिरीचीच भ्रंशे. तैसा उपानिदाशी न दिसे उपाधिको. ऐसे उपाधीचे पाडे, क्षणिकत्व याते जोडे. तेने खोकरेपणे घडे, क्षर हे नाम. एवं जीव चैतन्य अवघे, अक्षर पुरुष जाणावे. आता रूप करू बरवे अक्षरासी. जे अक्षरू जो दुसरा, पुरुष पै धनुर्धरा. तो मध्यस्थो गा गिरीवरा, मेरू जैसा. जो तो पृथ्वी पाताळ स्वर्गी, इही न भेदे तिही भागी. तैसा दोहिनी ज्ञानांगी पडे ना जो. ना यथार्थ ज्ञाने एक होणे, ना अन्यथात्वे दुजे घेणे. ऐसे निखळ जे नेणणे, तेची ते रूप. पानसुता निशेष जाये, ना घट भांडादिके होये. तया मृत्पिंडा ऐसे आहे मध्यस्थ जे. पै आटोनी गेलिया सागरू,
मग तरंगू न निरू तया एशी अनाकारू जे दशागा पार्था जागणे तरी बुडे परी स्वप्नाचे काही न मांडे तैसेची निद्रे सांडगे निहाळीचे विश्व अवघाची मावळे आणि आत्मबोधू तरी नू जळे तिये अज्ञान दशे केवळे अक्षरू नाम सर्वाकळी सांडिले जैसे चंद्रपण उरे अवसे रूप जाणावे तैसे अक्षराचे पै सर्वोपाधी विनाशे हे जीवदशा जेथ पैसे फळपाकात जैसे झाड बीजी तैसे उपाती उपहित थोकोनी ठाके जेथ तया ते अव्यक्त बोलती गा जयासी का बीज भावो वेदांती केला ऐसा आवो तो तया पुरुषा ठावो अक्षराचा जेथुनी अन्यथा ज्ञान फाकुनी जागृती स्वप्न नाना बुद्धीचे रान रिगाले असे जीवत्व जेथुनी किरटी विश्व उठविताची उठी ते उभय बोधांची मिठी अक्षरो पुरुष ये वृक्षरू पुरुषू का जनी जिही खेळे जागृती स्वप्ने तया अवस्था जो दोन्ही वियाला गा पै अज्ञान घन सुप्रुप्ती ऐसेची जे का ख्याती या ओणी एकी प्राप्ती ब्रह्माची जे साचाची पुढती विरा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभावो साचो करा म्हणो येता परी प्रकृती पुरुषे दोन्ही अभ्रे झाली जिये गगनी क्षेत्रज्ञ स्वप्नी देखिला जिये हे असो अधो शाखा या संसार रूपा रुखा मूळ ते पुरुषा अक्षराचे हा पुरुषू का म्हणजे जे पूर्णपणेची निजे पै मायापुरे पडू डिजे तेनेची बोले आणि विकरांची जे वारी विपरीत ज्ञानाची परी नेणी जे जिये माझारी ते सुप्रुप्ती गा हा म्हणून यया आपैसे क्षरणे पानसे अनिकेनी हान नाशे ज्ञाना उणे या लागी हा अक्षरू ऐसा वेदांतु डगरू केला देखसी थोरू सिद्धांताचा ऐसे जीव कार्य कारण जया माया संगूची लक्षणं अक्षर पुरुषू जाण चैतन्य ते आता अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जयाजनी तया हरपती घनी अज्ञान तत्वी ते अज्ञान ज्ञानी बुडलिया ज्ञाने कीर्ती मुखत्व केलिया जैसा वन्नी काष्ट जाळूनिया स्वय जळे तैसे अज्ञान ज्ञाने नेले आपण वस्तू देऊन गेले ऐसे जाणणे निवीन उरले जाणते जे ते तो गा उत्तम पुरुषू तो तृतीय का निष्कर्षू दोन्हीहून आणिकू मागिला जो सुप्रुप्ती आणि स्वप्ना पासूनी बहुवे अर्जुना जागणे जैसे आना बोधाचेनी का रश्मी हन मृगाजळा पासूनी अकर्म मंडळा अफाटू तेवी वेगळा उत्तमोगा हे ना काष्टीचा काष्टा होणे अनारिसा जैसा वन्नी तैसा क्षराक्षरापासूनी अनाचितो पैग्रासुनी आपली मर्यादा एक करीत नदी नदा उठी कल्पाती उदावादा एकारण वाचा तैसे स्वप्नना ना जागराची गोठी आती जैशी गिळली दिवो राती प्रळय तेजे मग एकपण ना दुजे ऐसे नाही हे नेणीजे अनुभव निर्वुजे बुडाला जेथे ऐसे हाती जे काही ते तो उत्तम पुरुषू पाही जे परमात्मा इही बोलीजे नामी तेही एथ न मिसळता बोलणे जीवत्व पंडूस होता जैशी बुडणे याची वार्ता थडी येचा किजे तैसे विवेकाची ये काठी उभे ठाकली या किरीटी पारावाराची या गोठी करणे वेदा म्हणून पुरुषू क्षराक्षर दोन्ही देखुनी आवर याती म्हणती पर आत्मरूप अर्जुना ऐसिया परी परमात्मा शब्दवरी सुचेजे गा अवधारी पुरुषोत्तम एरवी न बोलणे बोलणे जेथेची सर्व निर्णिना जाणणे काहीच न होणी होणे जे वस्तू गा सोही देही अस्तवले जेथ सांगतेची सांगणे झाले दृष्टत्वेसी गेले दृश्य जेथ आता बिंबा आणि प्रतिबिंबा माझी कैसी हे म्हणून ये प्रभा जरी कैसेची हे लाभा जायेची ना का घ्राणा फुला दोन्ही धृती असे जैसे माझ्या रिया ठाई ते न दिसे तरी नाही ऐसे बोल नये तैसे दृष्टादृष्ट हे जाणे मग कोण म्हणे काय आहे हेची अनुभवे तेची पाहे रूपतया जो प्रकाशे विण प्रकाशू जो ईशित वेवेच ईशू आपणेची अवकाशू बसवीत असे जो नादे एकजता नादू स्वादे चिखिजता स्वादू जो भोगजतसे आनंदू आनंदेचेने सुखासी सुख जोडिले जे तेजासी सापडले शून्यही बुडाले महाशून्य जिये तो पूर्णतेचा परिणामू पुरुष गा पुरुषोत्तमू विश्रांतीचाही विश्रामू
विराला जेथ जो विकासाही वरी उरता, ग्रासा तेही ग्रासुनी पुरता, जो बहुते पाडे बहुता पासुनी बहु. पै नेणत ह्या प्रती रूपेपणाची प्रतीती, रूपेन होऊन क्षुती दावी जेवी. का नाना अलंकार दशे, सोने न लपत लपाले असे, विश्वन होऊन तैसे विश्व जो धरी. हे असो जलतरंगा, नाही सिनानपण जेवी गा, तेवी सत्ता प्रकाशू जगा. आपणची जो आपलिया संकोच विकासा, आपणची रूप विरेशा. हा जळी चंद्र न हन जैसा समग्र गा, तैसा विश्वे पण काही होये विश्वलोपी केही न जाणे. जैसा रात्री दिवसे नोहे द्विधा रवी, तैसा काहीची कोणीकडे, काही सेनेही वेची न वडे. जयाचे सांगडे जयासिनी, जो आपण पेची आपण या, प्रकाशी तसे धनंजया. काय बहु बोले जया नाही दुजे, तो गा मी निरूपाधिकू, क्षराक्षरोत्तमू एकू. म्हणून म्हणे वेद लोकू, पुरुषोत्तमू. परी हे असो ऐसिया, मज पुरुषोत्तमे धनंजया. जाणे तो पाहले या ज्ञानमित्रे, चियलीला आपुले ज्ञान. जैसे नाहीची होय स्वप्न, तैसे स्फुरते जया त्रिभन वाओ जाले. का हाती घेतली या माळा, फिटे सर्पाभासाचा कंटाळा. तैसा माझेची बोधे टळावा नागवे तो. लेणे सोनेची जो जाणे, तो लेणे पण ते वाओ म्हणे. तेवी मी जाणोनी जेणे, वाळिया भेदू. मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू, मीची एक स्वतः सिद्धू. तो आपणेसी भेदू नेणोनी जाणे, तेनेची सर्व जाणीतले. हेही म्हणणे थेंकुले, जे तया सर्व उरले द्वैत नाही. म्हणून माझी या भजना, उचितू तोची अर्जुना. गगन जैसे अलिंगना गगनाचिया, क्षीरसागरा परगुणे. की जे क्षीरसागराचेपणे, अमृताचे होऊन मिळणे अमृती जेवी. 15.5 मिसळावे, ते 15.5ची व्हावे. तेवी मी जालिया संभवे भक्ती माझी. हा या सिंधुसी आणि होती, तरी गंगा कैसेने मिळती. म्हणून मी न होता भक्ती अन्ययो वाहे. ऐसिया लागी सर्व प्रकारे, जैसा कल्लळू अनन्य सागरी. तैसा माते अवधारी भजिन्नला जो, सूर्या आणि प्रभे एकवंकी. जेने लोभे तो पाडू मानू लाभे भजनातया. एवं कथिला या दारभ्य, जे हे सर्व शस्त्रे कलभ्य. उपनिषदा सौरभ्य कमळदळा जेवी. हे शब्द ब्रह्माचे मथिते, श्री व्यास प्रज्ञेचे हाते. मथुनी काढिले आई ते सार आम्ही. जे ज्ञानामृताची जानवी, जे आनंदचंद्रीची 17वी. विचार क्षीरान्वीची नवी लक्ष्मी जे हे. म्हणून आपुलेनी पदे वर्णे, अर्थाचेनी जीव प्रमाणे. मेवा वाचुनी हो नेणे आण नाही, क्षराक्षरत्वे समोर आले. तयांचे पुरुषत्व वाळिले, मग सर्वस्व मज दिले पुरुषोत्तमे. म्हणून जगी गीता मिया आत्मेची पतिव्रता. जे हे प्रस्तुत तुवा आता अकर्णिली. साचची बोलावे नवे हे, शास्त्र पै संसारो जिनते हे. सत्य आत्मा अवतरविते मंत्र, अक्षरे इये परी तुझ पुढा सांगितले. ते अर्जुना ऐसे झाले, ते गौप्यधन काढिले. माझे अजी मज चैतन्य शंभूचा माथा, जो निक्षेपू होता पार्था. तया गौतमू झालासी असता, निधी तू गा. चोखटीवा आपुलिया, पुढीला उगाना घेवावया. तया दर्पाणीची परी धनंजया, केली आम्हा. का भरिले चंद्र तारांगणी, नवसिंधू आपणा याची आणि. तैसा गीतेसी मी अंतकरणी सुदला तुवा. हे त्रिविध मळकटा, तू सांडिलसी सुबटा. म्हणून गीतेसी मज व सौटा, जलाशी गा. परी हे वो काय गीता, हे जे माझी उन्मेषलता. जाणे तो समस्था मोहा मुके, सेवेली अमृतसरिता. रोगू दौडुनी पंडुसुता, अमरपण उचिता देऊनी घाली. तैसी गीता हे जाणीतलिया, काय विस्मयो मौन जावया. परी आत्मज्ञाने आपणया मिळिले येत. जया आत्मज्ञानाच्या ठाई, कर्म आपुलिया जीविता पाही. होऊन या उतराई लया जाय, हरपले दाऊनी जैसा. मागू सरे वीरविलासा, ज्ञानाची कळस वगळे तैसा कर्म प्रसादा. म्हणून ज्ञानी या पुरुषा, कृत्य करू सरले देखा. ऐसा अनंतांचा सखा बोलिला तो. श्रीकृष्ण वचनामृत पार्थी भरोनी वसे ओसंडत. मग व्यासकृपा प्राप्त संजयासी, तो धूतराष्ट्रालया सुतसे पान करावया. म्हणून जीवितांत तेया, नोहेची भारी एरवी गीता श्रवण अवसरी. आवडो लागता अनाधिकारी, परिशेखी तेची उजरी पातला भली. जेव्हा द्राक्षे दूध घातले, तेव्हा वाया गेले गमले. परी फळपाकी दुणावले, देखिजे जेवी. तैसे श्रीहरी वक्रीची अक्षरे, संजये सांगितली अदरे. तीही अंधू
तोही अवसरे सुखिया झाला. तेची मर्राटेची विन्यासे मिया उन्मेसे ठसे ठोमरे. जाणे नेणे तैसे निरूपले. सेवंतिये अरसिकांनी आग पाहता विशेषू तरी नाही. परी सौरभ्य नेले ती भ्रमरी जाणीजे. तैसे घडी ते प्रमेज घेईजे. उणे ते मज देईजे. जे नेणणे हाची सहजे रूपकी बाळा. परी नेनते अरी होये तरी देखोनी बापकी माये. हर्ष केही न समाये चोज करीती. तैसे संत माहेर माझे. तुम्ही मिनालिया मी लोंढे जे. तेथी ग्रंथ वाचे व्याजे जाणियोजी. आता विश्वात्मकू हा माझा स्वामी निवृत्ती राजा. तो अवधारू वाक्यपूजा ज्ञानदेव म्हणे. इति श्री ज्ञानदेव विरचितया भावार्थ दीपिकाया 15ध्यायः.